नमस्कार, न्यूज प्रारंभच्या बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. पाहूया आताची सर्वात मोठी बातमी. शिक्षक समन्वय संघाचा एल्गार 100% अनुदानासह विविध मागण्यांसाठी आझाद मैदानावर आजपासून धरणी आंदोलन. राज्यातील अनुदानित प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकांनी आपल्या प्रलंबित मागण्यासाठी आज 22 जून 2026 पासून मुंबईतील आझाद मैदानावर तीव्र धरणी आंदोलन सुरू केले आहे. विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होत असतानाच शिक्षक समन्वय संघ महाराष्ट्र राज्य या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारवर दबाव वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. शासनाने वारंवार दिलेली आश्वासनं पाळली नसल्याने शिक्षकांमध्ये तीव्र असंतोष पसरलेला आहे. आंदोलनकर्त्या शिक्षकांची प्रमुख मागणी 20%, 40%, 60% आणि 80% अनुदान घेत असलेल्या शाळांना 1 जून 2026 पासून सरसकट वाढीव टप्पा अनुदान लागू करणे ही आहे. यासोबतच ज्या शाळांनी त्रुटींची पूर्तता केली आहे त्यांना 14 ऑक्टोबर 2024च्या शासन आदेशानुसार तात्काळ समान टप्पा देऊन अनुदान प्रक्रिया पूर्ववत करावी अशी मागणी शिक्षक समन्वय संघाने केली आहे. शासनाने या शाळांचे अनुदान आदेश अचानक रद्द केल्याने शिक्षक आक्रमक झाले आहेत. अनुदानाच्या मुद्द्यासोबतच शैक्षणिक धोरणाबाबतही शिक्षकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. 2022-23 या वर्षातील पटसंख्येतील घटीला आधार न मानता 2023-24 व 24-25ची पटसंख्या ग्राह्य धरून अनुदान देण्यात यावे अशी मागणी या शिक्षक संघटनांनी केलेली आहे. तसेच पुणे स्तरावर प्रलंबित असलेल्या शाळा आणि तुकड्यांना अनुदानित घोषित करून त्यांना न्याय द्यावा असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. केवळ अनुदानापुरते मर्यादित न राहता शिक्षक समन्वय संघाने सेवाविषयक महत्त्वाचे प्रश्नही मांडले आहेत. सर्व अशासकीय अनुदानित शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना OPS लागू करावी, वैद्यकीय प्रतिपूर्ती योजनेचा लाभ द्यावा आणि शिक्षकांसाठी निवृत्तीची वयोमर्यादा 60 वर्ष करावी अशा मागण्या आंदोलकांनी केल्या आहेत. या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान सुरू असलेल्या या आंदोलनामुळे सरकारसमोर आता मोठा पेच निर्माण झाला आहे. पावसाळी अधिवेशनाच्या काळात विधान भवनाजवळ सुरू असलेल्या या धरणी आंदोलनाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. जोपर्यंत शासन ठोस निर्णय घेत नाही आणि सकारात्मक आदेश जारी करत नाही तोपर्यंत शिक्षक माघार घेणार नाहीत असे शिक्षक समन्वय संघाच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. यासारख्या ताज्या शैक्षणिक बातम्यांसाठी आताच आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.